नमस्कार मित्रांनो, मनीष ब्लॉग कोकणावर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर आपण आता ना कोंडीकडे चाललो आहोत आणि एकदम नावाजलेली कोंड आहे. तिथून आपण पाणी वगैरे पिण्यासाठी वापरतो. तिकडे जातो, ते तुम्हाला मी दाखवतो पुढे. ऊन वगैरे पण खूप सारं आहे. खूप दिवस झाले व्हिडिओ वगैरे तरी थांबलेले होते आपले, वेळ नव्हता भेटत म्हणून. हे बघा, हे काजूचं कंपाऊंड आहे. हे बघा कळमांची वगैरे ही बाग आहे, ते कळमांची पूर्ण. आणि हे काजूचं कंपाऊंड आहे ऑल टोटल पूर्ण असं. आणि पाठी बघताय ती सरळ वाट गेले आणि इकडे आहे ना ती गावाकडे वाट गेले. चला तर आपण पुढे जाऊयात. तर पुढे दाखवतो तुम्हाला. कोंड बघाल ना किती छान, आणि पाणी वगैरे पण बघू शकता किती स्वच्छ पाणी असतं, पूर्ण नीलं नीलं. ते मी तुम्हाला दाखवतो ह्या व्हिडिओमध्ये. आणि जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल ना मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटसाठी नक्कीच कळवा मित्रांनो. तर बघू शकता बघा, ह्या वाटेने सरळ जायचं आपल्याला. चला तर मग पुढे कंटिन्यूच राहा मित्रांनो. तर मित्रांनो, ही अशी ना वाट गेले आणि इकडे दगडी वगैरे पण बघू शकता, पूर्ण घनदाट असं जंगल. आणि हे पूर्ण आहे ना कळमाचं कंपाऊंड आहे. हे बघा वरती काजूचं कंपाऊंड आहे. आपला राजू आहे आपल्यासोबत. आणि पूर्ण असं गारवा आहे. झाडं बघा केवढी मोठमोठी आंब्याची. आणि दगडी बघाल ना तर घरा एवढ्या एक एक मोठमोठे अशा दगडी आहेत तिकडे. आणि खूप छान वाटतं त्या प्लेसला. आणि इथून आपलं पाणी गेलं आहे पिण्याचं, ते तुम्हाला मी दाखवतो ह्या व्हिडिओमध्ये. आणि इथे ना मोस्टली देवाचं हे आहे, कारण पालखी वगैरे असली ना पालखीला वगैरे पण इकडे घेऊन येतात. इकडून आल्याशिवाय पालखी वगैरे पण भार पडत नाही. बघा इथं पाण्याचा कट्टा आहे, आपण बघू शकते. बघा पिण्याचं पाणी पुढे दाखवीनच कुठे गेलं ते पाणी. हे बघा इकडून पाणी गेलं आहे, इथे हे लावलेलं आहे. आणि पाणी बघा, पाणी पण किती खूप सारं पाणी आहे, बघू शकते. बघा पाणी बघा किती स्वच्छ पाणी आहे, असं तुम्हाला कुठे दिसणार नाही. आणि कोंड बघा, समोरचा पेस बघू शकते. बघा असा निसर्ग फक्त तुम्हाला कोकणामध्येच बघायला भेटेल. आणि हे बघा आजूबाजूला खूप पूर्ण असं, आणि पाणी एवढं गार असतं ना, भरपावाने पाणी गार असतं मित्रांनो. कारण पाणी गार असण्याचं कारण म्हणजे पूर्ण आजूबाजूला पूर्ण झाड आहे बघा. आणि ही जी कोंड दिसते ना खूप डीप आहे, खोल मित्रांनो. हे झाडं बघू शकता आजूबाजूला. आणि अशी खाली नदी गेली आपल्याकडे. तर पुढे तुम्हाला जवळून दाखवतो, अजून जेवढं दाखवता येईल तिकडे. हे बघा ही बेल आहे, तिथं देवाचं वगैरे पण हे आहे. इकडे मुलं वगैरे पण पोहण्यासाठी येतात या साईडला. तर बघू शकते बघा, पाणी बघा किती स्वच्छ आहे. आणि पूर्ण असं निव्वळ निव्वळ पाणी आहे बघा. आणि आजूबाजूला दगडी वगैरे बघू शकता. ह्या दगडांवरनं वगैरे पोरं वगैरे वरतून उड्या वगैरे मारतात इकडे. ही बघा ह्या दगडीवरनं असे चढतात इकडून कॉर्नरने आणि खाली पोहतात वगैरे. आणि इथे ना गणपती वगैरे विसर्जन इकडेच करतात, हे बघू शकते. बघा पूर्ण असा गारवा, एक नंबर प्लेस आहे. आणि पोवायला तर खूपच मजा येते. तर मित्रांनो बघू शकता बघा किती सुंदर असा प्लेस आहे. तर इथे पोवायला पण खूप मजा येते. आणि जे समोर दिसताना मित्रांनो पूर्ण निलं निलं पाणी आहे.
आणि खूप डीप खोल आहे ते, बघू शकते बघा. पूर्ण असं आजूबाजूला पण एवढा गारवा आहे ना, इथे केव्हा पण आलं ना पाणी तुम्हाला गरम आपलं थंड पाणी भेटेल इथे मित्रांनो. आणि इकडे देवाचं वगैरे स्थान आहे बघा. इथे पालखी वगैरे घेऊन येतात धुण्यासाठी वगैरे, किंवा बाहेरनं जरी आली ना तरी पहिले इथे दाखवतात, त्याच्यानंतरच बाहेर काढतात पालखी वगैरे पण. आणि आपल्याला पियाचं पाणी वगैरे पण इथूनच गेलं आहे खाली गावाकडे. हे बघा किती स्वच्छ प्लेस बघू शकते बघा. आणि आजूबाजूला ना सर्व असे मोठमोठे दगडे आहेत आणि मोठमोठी झाडं आहेत, खूप जुन्या वर्ष आता खूप वर्षापूर्वीची झाडं आहेत जुनी. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा मित्रांनो. आणि देवाची कोण कशी वाटली मला नक्कीच सांगा मित्रांनो. तर पुढे दाखवतो पाणी वगैरे, पायरी वगैरे कशा आहेत, कुठून भरतात तेही तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. या साईडला मोस्टली संध्याकाळचं वगैरे कोण येत नाही, कारण इकडे कसं आजूबाजूला पूर्ण घनदाट जंगल असल्यामुळे ना इकडे वाघांचे वावर वगैरे पण खूप प्रमाणात आहेत मित्रांनो. तर आपण आपल्यासोबत आपला डॉगी आहे आणि खाली नदी गेली आपल्याकडे, त्या इकडे आपण खाली खेकडे वगैरे पकडत असतो, मासे वगैरे खालच्या साईडला. तर प्लेस कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा मित्रांनो. आणि आपली देवाची कोण कशी वाटली ते नक्कीच सांगा. खूप छान असा प्लेस आहे, बघून इतकं भारी वाटतं. तर आतमध्ये आंघोळ वगैरे केलात ना तर लयच, आणि पाणी एवढं गार आहे ना, खूप स्वच्छ पाणी आहे. तर हे असं मित्रांनो पाटाकडे पाणी गेलं आहे. चला तर आता तुम्हाला मी आणि हे पाणी वगैरे कुठे जातं ते दाखवतो तुम्हाला. आणि ह्या साईडचं पाणी वगैरे आहे ना मित्रांनो 24 तास चालू असतं, आणि लाईटवरचं पाणी नाही आहे, आपल्याला डायरेक्ट ग्रॅव्हिटीचं पाणी आहे. आंबा बघू शकता किती मोठा आंबा आहे, किती वर्षापूर्वीचा असेल विचारच करू शकता तुम्ही फक्त मित्रांनो. आणि सर्व अशी मोठमोठी झाडं भेटणार तुम्हाला ह्या साईडला. ह्याच्यापेक्षाही मोठमोठी झाडं होती ज्यावेळेला 2019मध्ये चक्रीवादळ आलं ना, त्याच्यामध्ये सर्व मोडून गेली. तर आपण डायरेक्ट आता पाण्याजवळ भेटूयात. तर बघू शकते बघा मित्रांनो, पाईपलाईन गेली अशी, हे बघा गुफा वगैरे. इकडे खाली आहेत ना लेडीज कपडे धुतात, त्याच्यामुळे आपण नाही तिथे जात. त्या पायऱ्यांना असं वर जाव्यात आणि डायरेक्ट बाहेर पडूयात. तर व्हिडिओ छोटासा आहे मित्रांनो, पण खूप असं छान प्लेस आहे. आणि उन्हाळी तर बघाल ना तर एकदम भारीच वाटतं. आता थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळं त्या अजून त्याच्यापेक्षाही पूर्ण ब्ल्यू पाणी दिसेल तुम्हाला. कुठेच असं अस्वच्छ असं दिसणारच नाही तुम्हाला, पूर्ण स्वच्छ पाणी दिसेल. त्या पद्धतीने आपण फिल्टर करतो त्या पद्धतीने. हे बघू शकतो पूर्ण कलमाची झाड आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा मित्रांनो. आणि जो कोणी चॅनलवर नवीन असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा आपण असेच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बाय.